क्रिएटिव्हिटी ही एक प्रोसेस आहे, बरोबर. हे काही आज आपण क्रिएटिव्हिटी, सायकोलॉजिकल व्ह्यू ऑफ क्रिएटिव्हिटी शिकलो तर आपल्याला उद्यापासून आपण क्रिएटिव्ह झालो असं होणार नाही. सम पीपल आर बॉर्न क्रिएटिव्ह. ठीक आहे, सम पीपल आर बॉर्न क्रिएटिव्ह म्हणजे जन्मापासून क्रिएटिव्ह आहेत. एक जेनेटिक्सचा मेजर रोल प्ले होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, बट इट इज नॉट ऑनली गॉड गिफ्ट. किंवा गॉड गिफ्ट आपण कशाला म्हणतो की जन्मापासून आहे तर तेच असतं असं नाहीये. एक आयदर इट्स फ्रॉम दी बर्थ, दुसरं तुम्ही ते शिकू शकता, तुम्ही ती अक्वायर करू शकता. इट्स अ स्किल सेट. ठीक आहे, ते तुम्ही अक्वायर करू शकता, शिकू शकता. आता क्रिएटिव्हिटी म्हटलं की युजली इट्स मोर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सला आपण जास्त कनेक्ट करतो. परत आर्ट अँड क्राफ्ट जे झालं त्याला आपण क्रिएटिव्हिटी प्रोसेसला रेफर करतो. बिकॉज त्यामध्ये आपण बघतो की विचारा पलीकडे जाऊन, म्हणजे एक नॉर्मल थॉट प्रोसेसच्या पलीकडे जाऊन काहीतरी चित्र बनवणे, डायग्राम्स तयार करणे, आर्ट अँड क्राफ्ट मध्ये काही स्ट्रक्चर्स तयार करणे. ठीक आहे, हे आपण बघत असतो. पेंटिंग मध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग असते. ठीक आहे, ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स लाईक जर तुम्ही रॅन्डम तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंगच्या मी म्युझियम मध्ये जर घेऊन गेलो एक्झिबिशन मध्ये तर तुम्हाला वाटेल काय हे केलेलं आहे सगळं रंगरंगोटी. ठीक आहे, बट देन इफ यू विल बी विथ दी पेंटर हिमसेल्फ और एन आर्टिस्ट हिमसेल्फ और हरसेल्फ, तर तुम्हाला तो व्यक्ती सांगेल की त्याला नक्की ह्याच्यातून काय दाखवायचंय, तो काय बघतोय त्याच्यामध्ये, बरोबर. सो दॅट्स मोर ऑफ अ क्रिएटिव्ह प्रोसेस. ठीक आहे, पण आता आपण अभ्यास करतोय, म्हणजे आपण रोजच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टी करतोय, अभ्यास करतोय, व्यायाम करतोय, जगतोय, खातोय, झोपतोय. तर क्रिएटिव्हिटी ही प्रत्येक आस्पेक्टला लागू होते आयुष्याच्या. ठीक आहे, आता क्रिएटिव्हिटीने काय होतं, काय होतं क्रिएटिव्हिटीने? येस, काय होतं? क्रिएटिव्हिटी का शिकायची आपल्याला? सॅटिस्फॅक्शन. ओके ओके, तर क्रिएटिव्हिटीला आधी आपण थोडंसं डिफाईन करूया. ठीक आहे, नक्की क्रिएटिव्हिटी काय आहे, किंवा एखादी आयडिया, एखादी कल्पना जर असेल किंवा एखादा प्रोडक्ट जर असेल त्याला आपण क्रिएटिव्ह म्हणायचं का? आणि क्रिएटिव्ह म्हणायचं तर त्याला काहीतरी कंडिशन्स असतील. येस ऑर नो? येस, हो, येस. सो जसं आपली फ्रेंडने सांगितलं की युनिकनेस, सो बेसिकली ओरिजिनॅलिटी पाहिजे आपल्या आयडियामध्ये आणि प्रोडक्टमध्ये. एक नॉवेल किंवा ओरिजिनॅलिटी हवी आहे. ठीक आहे, दॅट आयडिया ऑर अ प्रोडक्ट शुड बी युअर्स, बरोबर. ठीक आहे, आता तुमच्या डोक्यामध्ये रोज कमीत कमी 50, 100, 200 आयडियाज येत असतील. ठीक आहे, मग लिटरली तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या घरापासून तर चाणक्यच्या ह्या वर्गापर्यंत पूल बनवावं, ज्याच्यावरून मी फक्त जाईन, ट्रॅफिक नसेल, काहीच नसेल, व्यवस्थित छान असं गार्डनिंग करून दोन्ही साईडने मी त्यावरनं येत जात असेल. छान आयडिया आहे, कल्पना चांगली आहे, शक्य आहे का? नाही आहे. सो वी कांट से दॅट ईच अँड एव्हरी आयडिया सेट टू बी इज ट्रू और दॅट कॅन बी क्रिएटिव्ह. मग त्याला एक सेकंड फॅक्टर आहे जो त्याला अजून जास्त एम्पॉवर करतो, की ओरिजिनॅलिटी तर एक झालं, दुसरं त्याचं युसेज, त्याचं युटिलायझेशन. ठीक आहे, दॅट आयडिया ऑर अ प्रोडक्ट कॅन बी पुट टू दी यूज, युटिलायझेशन, त्याचा वापर झाला पाहिजे, वापर केला पाहिजे. कळालंय? सो दीज आर टू मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्हिटी. कळालंय? येस. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला जास्त लवकर अजून क्लिक होईल. आता एरोप्लेन कोणी इन्व्हेंट केलंय? राईट ब्रदर्स. कुठल्या वर्षी? 1903.
असं ते वर्ष आहे जवळपास. ठीक आहे, हे जनरल नॉलेजचा पार्ट आहे. तुम्हाला माहितीच असेल तर चांगली गोष्ट, नसेल माहित तर आता तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण माहिती असलं पाहिजे. एक आपल्या मॉडर्न लाईफ मधला, मॉडर्न हिस्ट्री मधला हा एक फार महत्वाचा क्षण आहे ज्याच्याने खूप गोष्टी इझी झाल्या. येस, आता राईट ब्रदर्सनी एरोप्लेन इन्व्हेंट केलं, पण आपल्याला ही गोष्ट अर्धी माहिती आहे. राईट ब्रदर्स ज्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये होते, त्याचबरोबर अजून एक जण युरोपमध्ये त्या प्रोसेसमध्ये होता, तो व्यक्ती. ठीक आहे, त्या व्यक्तीचं मला नाव आत्ता नाही आठवत आहे, बट देन दॅट प्रोसेस, तो पर्सन जो होता, तो इंडिव्हिज्युअल होता, तो एक रिसर्चर होता. त्याला फंड दिला होता गव्हर्नमेंटने की यू मेक समथिंग लाईक दॅट. ठीक आहे, यू मेक समथिंग लाईक दॅट. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट होतं राईट ब्रदर्स, ज्यांचं इव्हन फॉर्मल एज्युकेशन पण नव्हतं. असे दोन भाऊ, त्यांनी ठरवलं की हे असं काहीतरी पतंग उडते ना, तसं आपल्याला आपण पण उडायचंय. बरोबर. ज्या व्यक्तीने लॅबोरेटरीमध्ये बसून ते डिझाईन करत होता, ओके, एरोडायनामिक्स, फिजिक्स हे सगळं वापरून तो असं काहीतरी स्केच करत असेल, ते प्रिन्सिपल्स अप्लाय करत असेल, ग्रॅव्हिटेशन पूल किती असेल, काय असेल, हे सगळं करत करत त्याचे बिचाराचे पैसे संपले, फंड संपला, की आता काही आउटपुटच येत नाहीये, तर पुढे त्याला रिसर्च ग्रँट नव्हती शक्य होत. ठीक आहे, बट देन इकडे राईट ब्रदर्स उडी मारून बघायचे, काहीतरी घेऊन पडायचे, लागायचं, उठायचे, परत त्याच्यावरती काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायचे, परत उडी कुठून तरी उंचावरनं उड्या मारायचे, आणि ते त्यावेळेस आधी हाताला विंग्स बांधायचे प्रयत्न करायचे, मग फुल बॉडीला काहीतरी बांधून व्यवस्थित उडणे, असं करत करत एक मॉडेल तयार केलं ज्याला आपण आज मॉडर्न एअरक्राफ्ट, एरोप्लेन म्हणून बोलतो. ठीक आहे, आता इकडे फॉर्मल एज्युकेशन नव्हतं. मला तुम्हाला याच्यातून आधी हे सांगायचंय की क्रिएटिव्हिटी आणि एज्युकेशनचा, एज्युकेशन असेल, क्रिएटिव्हिटी एम्पॉवर होते का? होते. ठीक आहे, डेफिनेटली होते, बिकॉज यू गेन अ नॉलेज, यू गेन अ पर्स्पेक्टिव्ह. पण एज्युकेशन जरी नसेल तरी क्रिएटिव्ह तुम्ही असू शकता. बरोबर, येस ऑर नो? ठीक आहे. सो आता याच्यातला दुसरा भाग असा आहे की एज्युकेशन पेक्षा एक फार महत्वाचा भाग आहे जो, ज्याला आपण म्हणतो क्युरिओसिटी. क्युरिओसिटी इज अ साइन ऑफ बीइंग और बिकमिंग अ क्रिएटिव्ह पर्सन. कारण की तुम्हाला एक सतत क्युरिओसिटी मोड मध्ये तुम्ही असता. बरोबर, येस ऑर नो? आता त्यामध्ये एक एक्झाम्पल झालं. आता करेक्ट 1903च्या साधारण एक दशक मागे जा, साधारण 1893, 95, 96च्या दरम्यान. ठीक आहे, रेफरन्स मी तुम्हाला उलटा देतो की साधारण आय थिंक इट्स 95 का 96, आय एम नॉट शुअर, आणि माहिती नसणं हे थोडं चुकीचं आहे, पण येस, आय एम सॉरी फॉर दॅट, आय विल शेअर द डिटेल्स. केसरी नावाचं एक वृत्तपत्र होतं भारतामध्ये. कोणाचं होतं? लोकमान्य टिळक. काही मुलं मुली एकमेकांकडे बघतात, कोणाचं होतं? अशी परिस्थिती आहे जी चांगली नाहीये, आणि त्यात आपण पुण्यात राहतोय. सो प्लीज मेक शुअर यू आर वेल अवेअर ऑफ द हिस्ट्री. ऍटलिस्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, कधी कधी खरी हिस्ट्री सांगितली जात नाही, किंवा जी सांगितली जाते ती खरीच असेल असंही गॅरंटी नाही. सो प्लीज यू एक्सप्लोर, नो युअर ओन हिस्ट्री. ठीक आहे, स्वतःचा इतिहास माहिती नसेल तर तुम्ही आयुष्यात सेम चुका करणार ज्या इतिहासात पूर्वी घडलेल्या आहेत. ठीक आहे, केसरी वृत्तपत्रामध्ये एक छान कव्हर पेज आहे, फ्रंट हेडलाईन मध्ये. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की गिरगाव चौपाटीचं चित्र आहे, ज्याच्यावरती तळपदे म्हणून एक गृहस्थ होते, ज्यांनी एक विमान उडवून दाखवलेलं आहे, त्याचा व्हिज्युअल आहे. ठीक आहे, दिस इज अ रिअल इन्सिडेंट, नोटेड. आता पहिली गोष्ट, तुम्हाला हे किती जणांना माहिती आहे? मला नाही माहिती. किती जणांना हे माहिती होतं? असं काही आहे नाही.
याच्यावरती एक सिनेमा सुद्धा येऊन गेलेला आहे. असं कोणाला माहिती आहे का? नाही. हवाईजादे नावाचा एक सिनेमा आलेला होता, आयुष्मान खुराना आणि मिथुन चक्रवर्ती, बरोबर. सो तो सिनेमा तळपदे जे होते त्यांच्यावरचा तो सिनेमा. तळपदेंनी आपल्या पुरातन लिटरेचर्स, एन्शियंट लिटरेचर्स मध्ये जे काही प्रिन्सिपल दिलेले आहेत त्याचा वापर करून त्यांनी एक मॉडेल तयार केलं. ते फर्स्ट टाइम सक्सेस झालं, पण फॉर सम रिझन ही कुडंट कंटिन्यू. ठीक आहे, आणि ते पुढे घडलंच नाही. तर आपण त्यांना एवढं तर म्हणू शकतो की एक पहिला प्रयोग आपल्या इथे झाला जो सक्सेस होता, पण तो परत रेप्लिकेट नाही जमला, रेप्लिकेट नाही करता आला. बट व्हॉट राईट ब्रदर्स डिड could be replicated again and again and again successfully. That's why they are entitled to be called as the inventor for aeroplanes. कळालंय? येस. सो क्रिएटिव्हिटीचा आणि इन्व्हेन्शनचा फार जवळचा संबंध आहे. ठीक आहे. आता क्रिएटिव्हिटी ही तुम्हाला पुश करते, म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विचार करणे, तुमच्या नॉर्मल थॉट प्रोसेस जो काही बॅरिकेडिंग तुम्ही करून ठेवलेलं आहे, झापड लावून ठेवलंय, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे. करेक्ट? येस ऑर नो? आता फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला दिसतंय फ्रंट साइड. हा एक प्रोडक्ट आहे माझ्या हातात ज्याची फ्रंट साइड तुम्हाला दिसते. येस. तुम्ही याच्यावरती अभ्यास केला. ठीक आहे. तुमच्यापैकी 4 जणांनी एवढीच बाजू बघितलेली आहे, तुमच्यापैकी 4 जणांनी एवढीच बाजू बघितलेली आहे, तुमच्यापैकी 4 जणांनी एवढीच बाजू बघितलेली आहे. तर तुम्ही जी बाजू बघितलेली आहे ते तुम्ही लिहिणार. पण तुम्ही जर खरंच क्रिएटिव्ह असणार तर तुम्ही बाकीचे जे 4चे जे लोक आहेत त्यांचं जेव्हा तुम्ही इन्साइट गेन करणार, तुम्ही त्यावेळेस ती सगळी प्रोसेस करू शकतात की अच्छा, दिस इज नॉट जस्ट अ फ्लॅट प्रोडक्ट. ही एक लॅपटॉपचं कव्हर आहे. ओके, लॅपटॉपचं फ्रंट साइड आहे. दिस इज द लॅपटॉप स्क्रीन, दिस इज लॅपटॉप बेस. हे तुम्ही प्रोसेस कधी करू शकणार? ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह कळतील. इतिहास कसा लिहिला जातो? इतिहास कसा लिहिला जातो? एक आहे एव्हिडन्स बेस्ड. आता ज्याला एव्हिडन्स नाहीये किंवा तोडक मोडक एव्हिडन्स असतात, मग त्याला कसे इतिहासकार इतिहास लिहितात? सो त्याच्यामध्ये ते वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह समजायचा प्रयत्न करतात. ते कंटेम्पररी जो काही इतिहास घडलेला आहे त्याला अभ्यास करतात आणि त्याच्याशी जिओ पॉलिटिकल काय इव्हेंट्स घडलेले आहेत आणि आपल्या इथे त्यावेळेस काय परिस्थिती होती त्याचा ते रिलेशन लावायचा प्रयत्न करतायत with the available evidences and then they write an history. इतिहास असं लिहिणं अपेक्षित आहे. येस. सो दिस इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिव्हिटी. तर क्रिएटिव्हिटी तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये, क्रिएटिव्हिटी तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये, कुठेही क्रिएटिव्हिटीचा वापर हा एम्पॉवरिंगच असणार आहे.